नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। उत्तम प्रतिसाद आहे, अतिशय बोलका प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। रायगडच्या मतदारांनी निर्णय घेतलेला आहे। जात पात धर्म पंथ विरहित सर्व समाज बांधवांनी भगिनींनी निर्णय घेतलेला आहे। या वेळेला विक्रमी मतांनी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मशालीवर बटन दाबून आनंद गीतेंना विजयी करण्याचा निर्धार रायगडच्या मतदारांनी केलेला आहे। कोकणचं स्थलांतर होतंय हे खरं म्हणजे एक सगळ्यात मोठं संकट आहे आणि म्हणून त्या संकटाची सामना करण्याकरता सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर इथल्या जनतेचं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि जर उत्पन्न वाढवता येत नसेल शेतीतून तर मग त्याला रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल। जर हाताला काम दिलं तर निश्चितपणे इथून स्थलांतर होणार नाही। ज्या प्रकारची भौगोलिक रचना तळा तालुक्याची आहे, आज सुद्धा पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे या तालुक्याला। अनेक ठिकाणी सिंचनाला पाणी कुठून असणार आहे आणि त्यामुळे शेतीतून हे स्थलांतर थांबवणं शक्य नाही। फक्त उद्योगाच्या माध्यमातूनच हे स्थलांतर थांबवता येऊ शकते आणि आज सगळ्यात लोकप्रिय असलेला उद्योग कुठला असेल तर तो पर्यटन आहे, कारण लाखो लोक पर्यटनाकरता आपल्याकडे कोकणामध्ये येतात, तळा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात। माझं प्रायोरिटी असेल, माझी प्राथमिकता असेल की या पर्यटनाच्या माध्यमातून तळ्याचा विकास करणं। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।